गुड मॉर्निंग मित्रांनो. डोळं चुळत उठलो होतो कारण की आता वाजलेले 7. कारण की आता आहे रिसॉर्टला, त्यामुळे लोकांची करायची होती मिसळची सोय. कारण की आज नाश्त्याला भरपूर लोक होते. रात्रीचे 30 आणि येणारे अजून 50. तर मित्रांनो त्यासाठी मस्त लोकांनी आम्ही तयारी चालू केली म्हणजे काय, तर मित्रांनो दादाला म्हणलं पहिल्या प्लेटा वगैरे पुसून घे. कारण की प्लेटा पुसून घेतल्या, मिसळ बनवायला घेतली. तर मित्रांनो तोपर्यंत बायको आली होती तयार होऊन, तिची ड्युटी आता चालू होणार होती. त्यामुळे सगळं मिसळ वगैरे सगळं कांदा वगैरे चिरून घेतला. आणि आता तयारी म्हणजे कशी, मिसळ कशी झाली ती बघा. पहिली त्याची टेस्ट माझ्या बायकोनी घेतली, तिने घेतली म्हणजे एकदम परफेक्ट. चारूनी सुद्धा त्याच्याबरोबर घेतली. तर बघता बघता मित्रांनो मिसळ रेडी होती. तर पहिल्या ग्रुपला मस्तपैकी पहिली मिसळ टेस्ट करायला दिली. ते ग्रुप होत नाही तर लगेच 50 जणांचा ग्रुप आला होता. म्हणून धावपळ व्हायला नको म्हणून पटापट फरसाण वगैरे सगळं भरून ठेवलं अगोदरच. आणि सगळं डायरेक्ट बुफे पद्धत लावून टाकली. म्हणलं काय खायचं ते खा. तर इकडे दादावरती जरा लोडच आला होता, म्हणून काय केलं, काही जणांना डिवाईड केली. काही जणांना म्हणलं जरा बोटिंग करा तुम्ही. तर इकडं मग लगेच जेवणाची तयारी चालू झाली होती. कारण दुपारचं जेवण आपल्याकडे होतं 50 लोकांचं. उन्हाळा भरपूर त्यामुळे पहिलं जार भरायला घेतलं. आणि म्हणलं जरा थंडच होता दिवस सगळ्यांना, आलेल्या लोकांना म्हणून थंड दिला. आणि काहींना तर बार्बेक्यू खाऊशी वाटलं होतं म्हणून पटापट शिगडी पेटवली आम्ही दोघांनी. आणि इकडं चिकनला मस्तपैकी उकळी आली होती. तर म्हणलो चला सगळं झालं आहे तर पण भाकरीसुद्धा थापून घेऊ. आणि पटकेने पहिला ग्रुप आहे ना, आता म्हणलो जेवायला बसवला. तर मित्रांनो कसं आहे, पटापट झालं म्हणजे टेन्शन नाही. आणि म्हणलं लोड येणार त्याच्या आधी आपण कांदा पण चिरून घेऊ, कारण संध्याकाळी आणला होता आपला नाश्ता. त्यामुळं इतकं कांदा चिरून डोळ्याची आगग झाली काय बोलायला नको. इकडे भजीसुद्धा हाफ फ्राय करून घेतली. मी आणि बायको असलं ना टेन्शन नाही, पटापट कामं सगळे होऊन जातात. तो बघता बघता 5 वाजले होते. प्रत्येकाला नाश्ता द्यायचा होता. दादाला म्हणलं लागता एरेला बाबा आता. आणि तोपर्यंत लगेच दुसरा ग्रुप आला होता 30 जणांचा. त्यांना मस्त बोटिंगसाठी घेऊन गेलो. म्हणलं करा बोटिंग. कारण की बराच वेळ त्यांचा नाश्ता होतपर्यंत त्यांना बोटिंग करून घेतली. बघता बघता संध्याकाळचे 8 वाजले. म्हणलं चला, कधी मिकी माऊस फुकवला नव्हता त्यामुळे मिकी माऊससुद्धा फुगवून बघितला, तो एकदम परफेक्ट होता. तोपर्यंत दादाने इकडं थंब करून सगळं ओके झालेलं सांगितलं. दुपारची भांडी घासून झाली होती, त्यामुळं काही आता नाही जरा रिलॅक्स थांबलो. तोपर्यंत मस्तपैकी कस्टमर आहे ना डान्स करून मस्तपैकी आपला एन्जॉय करतच होतं. तर बघता बघता 9 वाजले. त्यामुळं काय आहे मित्रांनो, चला म्हणलं लगेच जेवायला वाढून घेऊ. ताटांची तयारी केली, सगळ्यांना जेवायला बसवली. कारण म्हणलं जेवलं म्हणजे टेन्शन नाही. त्यामुळे आम्ही दोघांनी सुद्धा पटापट जेवण वाढलं. बघता बघता 11:30 वाजले. तर मित्रांनो चला आता स्वतःची जेवायची वेळ होती, म्हणून कसं आहे ते अंड्याचं पोळं घेतलं, नवरा बायको आम्ही आणि दत्ता आम्ही सगळे जेवलो. आणि सगळेजण आपल्या झोपायच्या रूममध्ये रवाना झाले. तर मित्रांनो ते झोपाय गेले म्हणून आम्ही नाही जात, कारण कसं आहे सगळे कस्टमर झोपतपर्यंत आम्ही जागं होतो. तोपर्यंत 1 वाजले होते. मग आम्ही झोपायला गेलो आणि हा ब्लॉग इथंच संपला. आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका.